महत्त्वाच्या सूचना म्हणजे येणारा दहीहंडीचा उत्सव आणि गणेशोत्सव ह्या दोन्ही उत्सवाच्या अनुषंगाने दरवेळेला जी काय शांतता कमिटीची मीटिंग होती ती आत्ता पार पाडलेली आहे। आपणही सगळ्यांनी ऐकले असेल, सगळे अधिकारी वर्ग, आमचे कलेक्टर असतील, आमच्या मंत्री असतील, आमचे आमदार असतील, आमचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदचे, आणि मग आलेले शांतता समितीचे सर्व सदस्य असतील, त्यांनी प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला होता आणि त्या मुद्द्याला आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनीच उत्तरे दिलेली आहेत आणि आमची जबाबदारी आम्ही ती स्वीकारलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या प्रश्नावर ठाकरे अधिक जरा जोमाने पुढे आलेले दिसत आहेत। राज ठाकरे आले, आदित्य ठाकरे आले, काय प्रतिक्रिया? पहिले ठाकरे आले होते तर त्यांच्या कार्यालयाचं मध्यवर्ती उद्घाटन माणगावला, त्याच्या अनुषंगाने ते आले होते। आता दुसरे काल आले होते ते आमचे जे काय बॅनर आणि पोस्टर लावले होते ते बघत बघत ते गेलेत। तर ठीक आहे, त्याने आणखीन पण यावं, परंतु ते किती आले आणि किती गेले त्यापेक्षा आमचं जे कर्तव्य आहे ते आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने आम्ही ते पार पाडू। तुम्ही म्हणालात की आदित्य ठाकरे दौऱ्यादरम्यान पाहणी करताना जलद माणगावला पोहोचले, काय नेमकं ते आहे? तुम्ही विचारायला पाहिजे होतं पत्रकारांनी की बाबा जर रस्ते पाहणी करायला आले, सगळे आले, तर मग पेनच्या पाठोमागून एवढ्या माणगावच्या तिथं एवढ्या कमी वेळेमध्ये कसे पोचले? ह्याचा अर्थ रस्ते व्यवस्थित असतील, गाड्या व्यवस्थित त्यांच्या गेल्या म्हणूनच लवकर पोचले असतील। मुंबई गोवा महामार्ग जो आहे स्वतः नितीन गडकरींनी देखील पाहणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे। वारंवार केवळ पाहणी होते, तो पाहणी आहे का, केवळ प्रसिद्धीसाठी आहे का, काय? असं काही नाही आहे। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या वर्षाच्याच इथपर्यंत 1-2 महिन्याच्या पुढं रेल्वेचे ओव्हरब्रिज दोन्ही झाले का हे सगळ्या समस्या पूर्ण निघून जातील, की भविष्यामध्ये वर्षानुवर्ष परत कधी या मुंबई गोवा हायवेला ट्रॉफिक होणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो। आता तुम्ही मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताय, काय नेमकं अधिकाऱ्यांना सूचना दिलं? मागे तटकरे साहेबांनी देखील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। सूचना देऊनही काही सूचनांचं पालन होतंय की होत नाही, काय आपले? बऱ्यापैकी पालन होतंय। तटकरे साहेबांनी, आदित्यनी, आम्ही सगळ्यांनीच ज्या मिटिंगा घेतो किंवा काय घेतो ह्या एकच उद्देश की कुठं काय नाला अडचण आहे, काय आहे, खड्डे पडलेत ते बुजवून सुरळीत वाहतूक व्हावी ह्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आमचं कर्तव्य। एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबई गोवा महामार्गावर पेवर ब्लॉक बसवावे की न बसवावे, काय आपली प्रतिक्रिया? ठीक आहे ना, आता काही ठिकाणी ह्या पावसामध्ये जर रस्ताच डांबरीकरणाचा होणार नसेल तर फेवर ब्लॉक काही ठिकाणी बसवणं क्रमप्राप्त आहे। आपल्याला वेळ तर साधून न्यायची आहे, बाकी मग नंतर बघता येईल। ब्रिज व्यवस्थित झालेलेच आहेत, तो काय 2 ब्रिजची जी काय अडचण आहे ती पण आमची व्यवस्थित सुटली तर परत आम्हाला फेवर ब्लॉक बसवायची वेळ येणार नाही। पहिला टप्पा पळसपेपासून इंदापूरपर्यंत 84 किलोमीटरचा आहे। हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी शासनाला 14 ते 15 वर्ष लागली। पुढचे टप्पे चांगल्या पद्धतीने झाले, पण पहिल्या टप्प्यामधला बायपास रोड आहे, वडखलचा रोड आहे किंवा नागोठण्याच्या इथले रोड आहे, ह्या ठिकाणचे रस्ते हे एवढे खड्डेमय झालेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्याचा त्रास होतो। तो पहिला टप्पा एवढा कशाला टप्पा आम्ही मान्य केलेलं आहे की जो रखडपट्टी झाली मुंबई गोवा हायवेची ते आम्ही स्वीकारलेले, मान्य केलेले आहे। आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो, आता तुम्ही पाहिलं की आत्ता जर मी मागे सांगितलं अगदी नागोठण्याच्या तिथून जो आपल्याला बोगद्यापर्यंत, कशेडी बोगद्यापर्यंत तुम्हाला कुठंच अडथळाने अडचण येणार नाही, हे तुम्ही पाहिलेलं आहेत। जे काय मागच्या वेळेला अपशकून झाला, काय झाला, तो आता आम्ही काढलेला आहे, त्याचा उतारा काढून बाजूला ठेवलेला आहे आणि आता व्यवस्थितच होईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।